नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रात्री जर का आपण लवंगाचं पाणी पिलं तर त्याचे काय फायदे होतात। विचार करा की हे छोटेसे साधे दिसणारे लवंग आरोग्याच्या अनेक फायद्यांची किल्ली ठरू शकतात। ऑक्सिडेटिव्ह व तणावाचा सामना करण्यापासून ते मजबूत पचन संस्थेला आधार देण्यापर्यंत आणि शांत गाढ झोपेला प्रोत्साहन देण्यापर्यंत या सामान्य मसाल्याच्या पदार्थाची क्षमता। लवंग पाण्यात भिजवून ते पाणी रात्री प्यायल्याने त्याचे फायदे आणखी वाढू शकतात। रात्री लवंगाचे पाणी पिण्याची सवय तुमच्या आरोग्यावर कसा प्रभाव टाकू शकते हेही आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत। एक छोटी आठवण, या व्हिडिओमधील माहिती केवळ शैक्षणिक उद्देशासाठी आहे आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्यांचा पर्याय नाही। नंबर 1, सखोल झोप। जर का तुम्ही रोज रात्री कूस बदलत राहण्याला आणि शांत झोपेच्या शोधाला कंटाळला असाल तर तुम्ही एकटे नाही। तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे। नवीन पुरावे असे सूचित करतात की लवंगाचे पाणी गाढ आणि शांत झोपेसाठी एक सोपा उपाय ठरू शकते। एका अभ्यासानुसार झोपण्यापूर्वी लवंगाचे पाणी प्यायल्याने झोपेच्या एकूण गुणवत्तेत सुधारणा होऊ शकते। लवंगामध्ये युजेनॉल आणि क्विटा कॅरिओफिलिन यासारखे शक्तिशाली घटक असतात, ज्यांचा संबंध सौम्य शामक प्रभावांशी जोडला जातो। हे घटक मेंदूतील तणाव कमी करतात, चिंता शांत करतात आणि शरीराला झोपेसाठी तयार करतात। लवंगांमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे ऑक्सिडेटिव्ह व तणाव आणि सूज यांच्याशी लढतात। हे दोन्ही घटक निरोगी झोपेच्या पद्धतीमध्ये अडथळा आणण्यासाठी ओळखले जातात। नैसर्गिक आणि कमी प्रयत्नांच्या उपायासाठी झोपण्यापूर्वी 1 कप गरम लवंगाचे पाणी पिण्याचा विचार करा आणि अस्वस्थ रात्रींना निरोप द्या। नंबर 2, पचन सुधारते। तुम्ही तुमच्या पचन संस्थेला आधार देण्यासाठी सोपा आणि नैसर्गिक मार्ग शोधत आहात का? याचे उत्तर कदाचित तुमच्या स्वयंपाकघरातील साध्या लवंगांमध्ये असू शकते। लवंगाचे पाणी, जे त्यांच्या सुगंधित चवीसाठी ओळखले जाते, ते तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठी आणि पचन संस्थेसाठी एक उत्तम मित्र ठरू शकते। प्रेक्षक मित्रांनो, चला बघूया या पारंपरिक उपायाबद्दल विज्ञान काय म्हणतं। लवंगाचे पाणी पचनास कसे मदत करते? अनेक अभ्यास याच्या शक्तिशाली पाचक फायद्यांकडे लक्ष वेधतात। 2011 मध्ये जर्नल ऑफ मेडिसिनल फूडमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले की लवंगांमध्ये अतिसार आणि अन्नातून होणाऱ्या विषबाधेशी संबंधित अनेक हानिकारक जीवाणूंच्या विरोधात प्रतिजैविक गुणधर्म आहेत। या रोगजंतूंची वाढ रोखून लवंगाचे पाणी आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाचे निरोगी संतुलन राखण्यास आणि पचनाच्या समस्या कमी करण्यास मदत करते। लवंगांमध्ये युजेनॉल नावाचा एक मुख्य घटक असतो, जो पाचक एन्झाईम्स तयार करण्यास उत्तेजित करतो। लवंगाचे पाणी अन्नाचे संपूर्ण विघटन आणि शोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करते, ज्यामुळे पोटफुगी आणि अपचन यासारख्या सामान्य त्रासांपासून आराम मिळतो। तुमचा रात्रीचा जो क्रम आहे त्यात लवंगाच्या पाण्याचा समावेश करणे हे पचन संस्थेचे आरोग्य जपण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे। हा नैसर्गिक उपाय करून पहा आणि अनुभवा की एक साधा कप तुमच्या पचन संस्थेला किती चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो। 3 दाहक विरोधी गुणधर्म विचार करा। लवंगाच्या पाण्याचा एक गरम सुगंधित ग्लास हा एक पारंपरिक विधी आहे, जो केवळ चवीसाठीच नाही तर त्याच्या विलक्षण आरोग्य क्षमतेसाठीही मोलाचा मानला जातो। सायंकाळी याचे सेवन करणे हे केवळ एक आरामदायक पेय नाही, तर त्यामागे एक मोठे कारण आहे। लवंगामध्ये युजेनॉल नावाचा एक विशेष घटक मुबलक प्रमाणात आढळतो, ज्यामध्ये शक्तिशाली दाहक विरोधी गुणधर्म असतात। लवंगाच्या पाण्यामुळे शरीरातील सूज आणि दाह निर्माण करणाऱ्या प्रक्रियांना चालना देतं। लवंगाच्या पाण्यामध्ये एक अशी शक्ती आहे जी झोपेच्या वेळी नैसर्गिकरित्या दुरुस्ती पुनर्प्राप्ती मोडमध्ये जाते। लवंगाच्या पाण्याला तुमच्या रात्रीच्या क्रमामध्ये
भाग बनवल्याने त्या प्रक्रियांना अतिरिक्त आधार मिळतो. पाण्यातील युजेनॉल दाहक प्रक्रिया थांबवतं, तणावग्रस्त ऊतींना शांत करतं आणि रोगप्रतिकारक शक्तीला अधिक कार्यक्षमतेने प्रतिसाद देण्यास मदत करतं. याचाच अर्थ कमी अस्वस्थता आणि अधिक स्थिर आरोग्य. आता विचार करा की सकाळी उठल्यावर तुम्हाला ताजेतवाने, स्पष्ट डोक्याने आणि कमी वेदनांनी जागे झाल्यासारखं वाटेल. ही एक साध्या सवयीची किमया आहे जी नियमितपणे पाळण्यास शक्य आहे. रात्री लवंगाचे पाणी पिणे हे केवळ परंपरा नाही, तर उत्तम आरोग्याकडे टाकलेले एक लहान व्यावहारिक पाऊल आहे. 4 नंबरची गोष्ट म्हणजे रक्तातील साखर नियंत्रित करतं. निसर्ग आपल्याला उत्तम आरोग्यासाठी अनेकदा सोपे उपाय देतो आणि ते पैकीच एक म्हणजे आपले साधे लवंग. जेव्हा लवंग पाण्यात उकळून रात्री प्यायले जाते तेव्हा ते रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतं. याचे कारण म्हणजे त्यात असलेले भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि फ्युजेनॉल सारखे फिनॉलिक संयुगे जे इन्सुलिनच्या निर्मितीला चालना देतात आणि इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतात. इन्सुलिन हे हार्मोन रक्तातील ग्लुकोज नियंत्रित करते, त्यामुळे त्याचे कार्य सुधारल्यास तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक स्थिर राहते. लवंगामध्ये नायजेरिसन नावाचा एक उल्लेखनीय घटक देखील असतो. संशोधन असे दाखवते की नायजेरिसिन रक्तातील ग्लुकोजला पेशीमध्ये पोचवण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे दैनंदिन नियम सोपे होतात. रात्रीच्या वेळी इन्सुलिनची संवेदनशीलता नैसर्गिकरित्या जास्त असते आणि लवंगाचे पाणी या नैसर्गिक लयसोबत मिळून काम करते, ज्यामुळे ग्लुकोजचे उत्तम व्यवस्थापन होते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे करणे अगदी सोपे आहे. एक सौम्य नैसर्गिक सवय म्हणून रात्री 1 ग्लास लवंगाचे पाणी पिणे तुमच्या रक्तातील साखर व्यवस्थापित करण्याच्या प्रयत्नांना पूरक ठरू शकते. 5 नंबरची गोष्ट म्हणजे अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असतं. हे एक आश्चर्यकारक नाही का की लवंगाच्या पाण्यासारखी साधी गोष्ट अँटीऑक्सिडंट्सचा डोस देऊ शकतं. निसर्ग खरोखरच एक कुशल रसायनशास्त्रज्ञ आहे. तुमच्या स्वयंपाकघरातील त्या परिचित सुगंधित कळ्यांपासून बनलेले लवंगाचे पाणी एका शांत सुपर हिरोसारखे काम करते. त्याची संरक्षण शक्ती व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, युजेनॉल, फ्लेवोनॉइड्स आणि गॅलिक ॲसिड यासारख्या उच्च कार्यक्षम अँटीऑक्सिडंट्समधून येते. लवंगामध्ये असे काही घटक आहेत जे हानिकारक फ्री रेडिकल्स निष्प्रभ करण्यात उत्कृष्ट आहेत. त्या गोष्टी प्रभावी आहेत की नाही? फ्री रेडिकल्सला अशा बिनबुलाहे पाहुण्यासारखं समजा जे वृद्धत्वापासून ते आजारांपर्यंत अनेक समस्या निर्माण करतात. लवंगांचे पाणी रात्रभरचा बॉडीगार्ड म्हणून काम करतं आणि तुम्ही झोपेत असताना त्याचा सामना करतं. येथे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. रात्रीच्या वेळी तुमचे शरीर दुरुस्तीच्या कामाला लागते आणि लवंगाच्या पाण्यातील अँटीऑक्सिडंट्स पेशींना पुनर्जीवित करण्याचे काम करतात. लवंगांमधील अँटीऑक्सिडंट्स नावाचा जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार अँटीऑक्सिडंट्स क्रिया आरामात असताना अधिक प्रभावी असू शकते, कारण तेव्हा शरीर दिवसाच्या त्रासाशिवाय पुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्रित करू शकते. थोडक्यात रात्री 1 ग्लास लवंगाचे पाणी पिणे म्हणजे तुमच्या शरीरासाठी एक स्वच्छता पथक बोलावण्यासारखे आहे. हे खूप छान आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सायंकाळी लवंगाचे पाणी प्याल तेव्हा लक्षात ठेवा की ते फक्त एक पेय नाही, तर तुमच्या ग्लासमधील एक संपूर्ण सुपर हिरो आहे. नंबर 6, यकृताचे आरोग्य सुधारते. तुमचा रात्रीचा 1 ग्लास लवंगाचे पाणी तुमच्या यकृताला नकळतपणे आधार देऊ शकते. हा फायदा संरक्षणात्मक आणि डिटॉक्सिफाईंग क्रियांच्या शक्तिशाली मिश्रणामुळे मिळतो. लवंगाचे पाणी युजेनॉल्टने समृद्ध आहे, जे अँटीऑक्सिडंट, दाहक विरोधी आणि हिपॅटोप्रोटेक्टिव्ह प्रभावांसाठी ओळखले जाते. हा छोटा मसाला रात्रभर काम करतो. तुम्ही झोपेत असताना यकृताच्या ऊतींचे संरक्षण करण्यास मदत करतो. हे कसे मदत करते ते बघूया. यकृताला शरीराची गाळणी प्रणाली समजले जाते, जी सतत विषारी पदार्थ साफ करत असते. कालांतराने हा कामाचा ताण वाढू शकतो आणि यकृताला नुकसान पोहोचू शकतं. यावेळी लवंगाचे पाणी मदतीला येते. युजेनॉल नैसर्गिक
डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेत सुधारणा करते आणि लिपिड पेरॉक्सिनेशन टाळण्यात मदत करते, जे यकृताच्या नुकसानीचे प्रमुख कारण आहे. कमी ऑक्सिडेटिव्ह व तणावामुळे यकृत आपली आवश्यक कामे अधिक कार्यक्षमतेने करू शकतं. एवढेच नाही, पुरावे असे सूचित करतात की लवंगाचे सेवन दुरुस्तीसाठी देखील मदत करू शकतं. लवंगाचा अर्क यकृताच्या पेशींच्या पुनरुत्पादनास चालना देऊ शकतो, ज्यामुळे यकृताला एक आवश्यक रिसेट मिळतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी लवंगाचे पाणी पिता, तेव्हा तुम्ही केवळ 1 ग्लास गरम सुखद पियाचा आनंद घेत नाही, तर तुम्ही डिटॉक्स प्रक्रियेला आधार देत असता, यकृताचा भार कमी करत असता आणि संभाव्यतः ऊतींच्या नूतनीकरणाला प्रोत्साहन देत असता. नंबर 7 म्हणजे श्वसन आरोग्य सुधारते. रात्रीची एक साधी सवय तुमच्या फुफ्फुसांना महत्त्वपूर्ण आधार देऊ शकतं आणि ती सवय म्हणजे झोपण्यापूर्वी लवंगाचे पाणी पिणे. हे कसे मदत करते? तर लवंगांमध्ये युजेनॉल आणि फ्लेवोनाईडसारखे नैसर्गिक घटक मुबलक प्रमाणात आढळतात, जे शक्तिशाली दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म दर्शवतात. जेव्हा तुम्ही सायंकाळी हे पाणी पिता, तेव्हा हे घटक तुमच्या श्वसन मार्गाच्या अस्तरावर काम करण्यास सुरुवात करतात, जळजळ शांत करतात, सूज कमी करतात आणि प्रत्येक श्वास अधिक सहजतेने घेण्यास मदत करतात. याला पुरावेही आहेत. 2021च्या अभ्यासानुसार युजेनॉल, जो लवंगातील मुख्य सक्रिय घटक आहे, तो खोकला दाबून ठेवू शकतो आणि वायुमार्ग उघडण्यास मदत करू शकतो, ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये हवेचा प्रवाह कार्यक्षम होतो. फ्लेवोनाईड संरक्षणाची दुसरी फळी तयार करतं. 2022मधील झालेल्या निष्कर्षानुसार हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स फ्री रेडिकल्स निष्प्रभ करतात, जे अन्यथा नाजूक श्वसन ऊतींना नुकसान पोचू शकतात. ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे की इतकी साधी गोष्ट श्वसन कार्याला बळकट करू शकते. आज रात्रीपासूनच एका गरम ग्लास लवंगाच्या पाण्याने सुरुवात करा आणि तुमच्या श्वासाला एक हळूवार चालना द्या. प्रेक्षक मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.